अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार नाही, मंत्री अदिती तटकरेंची माहिती. काही महिलांनी स्वतःहून पैसे परत केल्याचंही स्पष्ट. पीक विमा घोटाळा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आका एकच, तर पीक विमा घोटाळा 5,000 कोटींचा असू शकतो. आमदार सुरेश धस यांच्या आरोपानं खळबळ. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, तर देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी द्या, मंत्री धनंजय मुंडेंची मागणी. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. चौकशी पूर्ण झाल्यानं सीआयडीनं मागितली नाही वाढीव कोठडी. पाठीत चाकू खुपसल्यानंतर सैफ अली खान इतक्या लवकर कसा तंदुरुस्त झाला? सैफचा व्हिडिओ ट्विट करत शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी उपस्थित केला सवाल. सैफ अली खाननं घेतली रिक्षाचालक भजनलाल शर्माची भेट. याच भजनलालनं सैफला रुग्णालयात नेण्यासाठी केली होती मदत. सैफनं मानले रिक्षाचालकाचे आभार. बांगलादेशी आणि रोहिंग्या तपास यंत्रणांच्या रडारवर. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी जमाते इस्लामी दहशतवादी संघटनेचे स्लीपर सेल. केंद्रीय गुप्तचर खात्याचा सतर्कतेचा इशारा. मुंबईच्या जोगेश्वरीत दगडफेकीची घटना. रेल्वे हद्दीतील अनधिकृत घरांवरील कारवाई दरम्यान दगडफेक. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. कार पुढे घेण्याऐवजी चुकून रिव्हर्स घेतल्यानं गाडी पहिल्या मजल्यावरनं तळमजल्यावर कोसळली. पुण्याच्या विमाननगरमधील शुभ अपार्टमेंटमधली घटना. उरणमध्ये बर्ड फ्लूमुळे अनेक कोंबड्यांचा मृत्यू. प्रशासनानं हजारो कोंबड्या आणि अंडी केली नष्ट. पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाकुंभ मेळ्यात. योगींचं कुंभमेळ्यात पवित्र स्नान.